ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. तर ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा परिणाम होतो याविषयी आपण आज लेख बघणार आहोत. तर चला तर मग आपण आता चालू करूया. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ग्रहांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो याविषयी लेख बघणार आहोत. तो तुम्ही सर्वांनी नक्की वाचावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. चला मग आपण चालू करूया. आता पहिला ग्रह म्हणजे सूर्यग्रह. सूर्यग्रह आत्मा आणि आत्मविश्वास. सूर्य हा ग्रह 9 ग्रहांचा राजा मानला जातो. तो आत्मा, आत्मसन्मान, नेतृत्व, सत्ता आणि वडिलांचे प्रतीक आहे. आता जन्मपत्रिकेमध्ये सूर्य जर मजबूत असेल तर व्यक्ती आत्मविश्वासी, धाडसी, नेतृत्वगुणी बनते. आता सूर्याचा प्रभाव. सूर्य हा ग्रहाचा प्रभाव कमी असल्यास माणसाला स्वतःवर विश्वास नसणे, मानसन्मानात अडचणी, अधिकार न मिळणे असे अनुभव येतात. आणि सूर्य जर बलवान असेल, सूर्य हा ग्रह बलवान असल्याची चिन्हे नेतृत्व करण्याची क्षमता, स्पष्ट विचार, समाजात मान सन्मान, हे सर्व कारणे आहेत. आता यावर उपाय काय करायचा, तर रोज सूर्योदयाला सूर्यनमस्कार करून ओम सूर्याय नमः हा मंत्राचा जप करावा आणि तांब्याच्या पात्रातून पाणी अर्पण करावे, सूर्याला अर्पण करावे. आता दुसरा ग्रह आहे चंद्रग्रह. आता चंद्रग्रह मन आणि भावना. चंद्र हा मनाचा स्वामी आहे. तो भावना, आई, मानसिक शांती आणि अंतर्मनाशी संबंधित आहे. चंद्र चांगला असेल तर व्यक्ती शांत, प्रेमळ, संवेदनशील असते. आणि चंद्र दुर्बल. चंद्रग्रह दुर्बल असल्यास चिंता, नैराश्य, मन अस्थिर राहणे, झोपेच्या तक्रारी होतात. चंद्राचा प्रभाव. आता चंद्राचा प्रभावामध्ये मनस्थिती, भावनिक निर्णय आणि कौटुंबिक संबंध याच्यावर चंद्राचा प्रभाव पडतो. आता यावर उपाय काय करायचा, तर ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करायचा. सोमवारी उपवास करावा. दूध व तांदूळ हे गरजू व्यक्तीला दान करावे. आता तिसरा ग्रह आहे मंगळ ग्रह. आता ऊर्जा आणि स्थैर्य. मंगळ हा शक्ती, साहस, पराक्रम आणि राग दर्शवतो. मंगळ शुभ असेल तर व्यक्ती धाडसी, मेहनती, संरक्षण करणारी असते. आता अशुभ मंगळ. अशुभ मंगळ ह्या ग्रहामुळे राग, अपघात, भांडणे, मंगळदोष निर्माण होतो. आता मंगळाचे कार्यक्षेत्र कोणते कोणते आहेत, तर जमीन, बांधकाम, पोलीस, सैन्य, स्पर्धात्मक यश हे मंगळाचे कार्यक्षेत्र आहे. आता याच्यावर उपाय काय करायचा, तर ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करावा. मंगळवारी हनुमान पूजन करावे. लाल मसूर दान करावे. आता पुढचा ग्रह आहे बुध ग्रह. आता बुद्धी आणि संवाद. बुध ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, लेखन, व्यापार आणि निर्णय शक्ती दर्शवतो. आता बुध हा बलवान. बुध हा ग्रह बलवान असेल तर व्यक्ती हुशार, बोलण्यात प्रभावी, यशस्वी आणि व्यापारी बनते. आता दुर्बल बुध. आता आपण बलवान पाहिला, आता दुर्बल बुध. आता दुर्बल बुध या ग्रहामुळे गोंधळ होतो, गोंधळ उडतो, चुकीचे निर्णय घेणे, संवादातील समस्या निर्माण होतात. आता बुधाचा प्रभाव. बुधाचा प्रभाव कशावर पडतो, शिक्षण, गणित, लेखन, व्यवसाय, कौशल्य याच्यावर पडतो. आता याच्यावर उपाय काय करायचे, तर ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करावा. बुधवारी हिरव्या वस्तू दान कराव्यात. गाईला हिरवा चारा टाकावा. आता पाचवा ग्रह बघूया, गुरुग्रह. ज्ञान आणि भाग्य. गुरु हा ज्ञान, धर्म, नीतिमत्ता आणि भाग्याचा कारक आहे. आता गुरु बलवान. गुरु हा बलवान असेल तर व्यक्ती सद्गुणी, मार्गदर्शक, भाग्यवान असते. आणि दुर्बल गुरु असल्यास शिक्षणामध्ये अडथळे येतात, आर्थिक अडचणी येतात, व्यक्तीची दिशाभूल होते. आता गुरु संबंधित क्षेत्र शिक्षण क्षेत्र, संतती, अध्यात्म हे आहेत. तर हे गुरुचे संबंधातील क्षेत्र आहेत. आता याच्यावर उपाय काय करावेत, ओम गुरुवे नमः या मंत्राचा जप करावा.
गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे. केळी व हरभरा हे गरजू व्यक्तीला दान करावे. आता पुढचा ग्रह आहे शुक्र ग्रह. प्रेम आणि सुख. शुक्र ग्रह प्रेम, विवाह, सौंदर्य, कला आणि ऐश्वर्याचा कारक आहे. आता शुभ शुक्र. शुभ शुक्रामुळे प्रेमळ स्वभाव, वैवाहिक सुख, कला, कौशल्य मिळते. आता अशुभ शुक्रामुळे नातेसंबंधातील तणाव, भोगवाद, व्यसन संभवते. हे व्यसन संभवते. आता शुक्राचे क्षेत्र कोणते आहे? विवाह, फॅशन, कला आणि भौतिक सुख हे शुक्राचे क्षेत्र आहे. आता यावर उपाय काय करावा? तर ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. शुक्रवार पांढरे वस्त्र दान करावे. स्त्रियांना सन्मान द्यावा, स्त्रियांचा सन्मान करावा, हे करावे. आता पुढचा ग्रह आहे शनी ग्रह. आता कर्म आणि न्याय. शनी हा कर्माचा न्यायाधीश आहे. तो विलंब देतो पण अन्याय करत नाही. शनी शुभ असेल तर व्यक्ती संयमी, मेहनती, स्थिर, यश मिळवणारी असते. अशुभ शनी असल्यास साडेसाती, अडथळे येणे, अनेक शनी शुभ असेल तर व्यक्ती संयमी, मेहनती, स्थिर, यश मिळवणारी असते. अशुभ शनी असल्यास साडेसाती, अडथळे येणे, अनेक संघर्ष जीवनामध्ये करावे लागतात. आता शनीचे धडे म्हणजे संयम, शिस्त, जबाबदारी. शनीचे धडे म्हणजे साडेसाती शनीला असते आणि साडेसातीमुळे व्यक्तीमध्ये जे बदल घडतात याला शनीचे धडे असे म्हणतात. आता यावरती उपाय काय करावा? तर ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. शनिवारी तेल दान करावे. गरिबांना मदत करावी. आता पुढचा ग्रह आहे राहू ग्रह. आकांक्षा आणि बदल. राहू हा ग्रह बदलून यश, परदेश, तंत्रज्ञान दर्शवतो. आता शुभ राहूमुळे व्यक्ती नाविन्यपूर्ण, धाडसी निर्णय घेणारी होते. अशुभ राहूमुळे फसवणूक, व्यसन, मानसिक गोंधळ संभवतो. आता राहूचा प्रभाव. अचानक घडामोडी, परदेशी संधी, राजकारण, मीडिया याच्यावर राहूचा परिणाम होतो. आता याच्यावर उपाय काय करावेत? ओम रहावे नमः या मंत्राचा जप करावा. नारळ दान करावे. दुर्गापूजन करावे. आता पुढचा ग्रह आहे केतू ग्रह. वैराग्य आणि मोक्ष. केतू हा अध्यात्म, वैराग्य, अंतर्ज्ञान यांचा कारक आहे. आता शुभ केतू असल्यास व्यक्ती साधक, आत्मिक प्रगती करणारी असते. अशुभ केतू असल्यास व्यक्तीमध्ये अस्थिरता, एकाकीपणा याचा गोंधळ होतो. आता केतूचे क्षेत्र मोक्ष. केतूचे क्षेत्र कोणते आहेत? तर मोक्ष, ध्यान, गूढ विद्या या क्षेत्रात केतू हा ग्रह असतो. तर यावर उपाय काय करावे? तर ओम केतवे नमः या मंत्राचा जप करावा. कुत्र्यांना अन्न खाऊ देणे, गणपतीला पूजन करणे इत्यादी उपाय केले पाहिजे. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज तुम्हाला मी ग्रहांचा व्यक्तीवर काय परिणाम होतो याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगितलेली आहे. आपण सर्व माहिती बघितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर आवडला, तर ही माहिती आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि धन्यवाद.